नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पदयात्रा, गाठीभेटी, कोपरा सभा आणि जाहीर सभामधून केलेली आश्वासनांची खैरात, आरोप प्रत्यारोपांचे सोडलेले शाब्दिक बाण आणि टीकेला प्रत्युत्तराने दिलेल्या जबाबामुळे महाराष्ट्रातील मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणुकीदरम्यानचा शेवटच्या रविवार आणि सोमवारी उमेदवारांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सोमवारी सायंकाळी 6 वाजता संपली आहे. प्रचाराच्या तोफा आज सोमवारी थंडावल्या. त्यानंतर गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगतील. मतदानापूर्वीचे 48 तास महत्वाचे असल्याने राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकांची करडी नजर राहणार आहे. सुमारे 13 दिवसांच्या प्रचारानंतर आज जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जाहीर प्रचार बंद होणार असला तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात येतो. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वीचे 2 दिवस महत्वाचे आहेत. निवडणूक विभाग, पोलीस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवरही त्यांची नजर राहणार आहे. खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर याच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट अर्थात कलाटणी मिळाली असून खडेबाजार पोलीस निरीक्षकांना एका निनावी पत्राद्वारे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं कळवण्यात आलंय. रुद्रेश यडवण्णावर याच्या हत्येचं मूळ कारण तहसीलदारांचा जीप चालक आहे. पोलिसांनी तहसीलदारांची चौकशी केल्यास सर्व तथ्य समोर येईल असं पोलीस निरीक्षकांसह पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, राज्यपाल, एसी, मानवाधिकार आयोग यांना निनावी पत्र लिहून कळवण्यात आलंय. रुद्रेशची आई मल्लव्वा यडवण्णावर हिने माझा मुलगा आत्महत्या करणारा भित्रा नाही, त्याची हत्या झाली आहे. पोलीस आम्हाला योग्य माहिती देत नाहीत असं स्पष्ट करून माझ्या मुलाच्या मृत्यूला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. माशांचे जाळे टाकण्यासाठी नदीत उतरले असता बापासह 2 मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झालाय. हुक्केरी तालुक्याच्या बेनकनहळ्ळी गावानजीक यमकनमडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घटप्रभा नदीमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली. लक्ष्मण राम अंबली वय 49, रमेश लक्ष्मण अंबली वय 14 आणि यल्लाप्पा लक्ष्मण अंबली वय 12 अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यमकनमडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सोमवारी सकाळपासून एनडीआरएफच्या पथकाकडून या तिघांचा शोध सुरू होता. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदर माहिती दिली. जोयडा तालुक्यातील कॅसल रॉक येथील लक्ष्मीवाडा नजीक असणाऱ्या जंगलात एक अनोळखी महिला रस्त्यापासून काही अंतरावर पडल्याचं काहींच्या निदर्शनास आलं. त्यांनी ताबडतोब 108 रुग्णवाहिकेला बोलावून रामनगर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या महिलेस दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार साधारण 12 तासांपूर्वी त्या महिलेच्या तोंडावर, डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागावर मारहाण झाली असून तिच्या पायावर चाकूचे वार झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. सदर महिला अंदाजे 50 वर्षीय असून सदर महिलेला कुणी आणि कशासाठी मारहाण करून जंगलात टाकण्यात आलं हा मोठा प्रश्न उद्भवलाय. रामनगर पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून त्या अनोळखी महिलेची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू केलाय. बेळगाव तालुक्यातील सुळगा येळ्ळूर येथे तरुणावर तलवार हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून या घटनेने एकच खळबळ माजली. रात्री उशिरा बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दर्शन पाटील वय 29, राहणार भारतनगर शहापूर असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून नंतर त्याला खासगी इस्पितळात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमीन वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड आणि संस्कृती विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी भक्त कनकदास जयंती साजरी करण्यात आली.
कुमार गंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिद्धयोगी अमरेश्वर हे उपस्थित होते. कनकदासांनी आपल्या कवनातून 15व्या आणि 16व्या शतकात समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी साहित्यात अनन्यसाधारण योगदान दिले. कनकदासरू हा 15व्या 16व्या शतकात कर्नाटकात लोकप्रिय असलेल्या मुख्य भक्ती पंथांपैकी एक आहेत. कर्नाटक संगीताची मूलभूत तत्वे पुरंदरदासांनी मांडली आहेत. कनकदासरच्या शिकवणीला मूर्त रूप देऊन आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान करून त्यांच्या शिकवणी आपल्याला सुसंवाद आणि करुणेच्या अस्तित्वासाठी मार्गदर्शक आहेत, असे उपस्थित पाहुण्यांकडून सांगण्यात आले. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At Seapeed Ground, Belgaum, from 21st to 26th November 2024. राईड फॉर युनिटी हे घोषवाक्य घेऊन वेणुग्राम सायकलिंग क्लब बेळगावच्या 11 सदस्यांनी बेळगावहून गुजरात येथील कच्छच्या रणपर्यंत सायकल चालवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी या तरुणांनी बेळगावातून या सायकल प्रवासाला चालना दिली. विविधतेतून एकता पसरवण्याचा, तंदुरुस्त तसेच निरोगी राहण्याचा संदेश देणारे हे सायकलपटू तब्बल 1600 किलोमीटरचे अंतर या मोहिमेअंतर्गत कापणार आहेत. या मोहिमेमध्ये धीरज भाटे, महेश चौगुले, सचिन अष्टेकर, चाणक्य गुंडपण्णावर, जसमिंदर खुराणा, रमेश गोवेकर, डॉक्टर अभिनंदन हंजी, राज चव्हाण, रोहन हरगुडे, मनोज गावकर, राजू नायक यांनी सहभाग घेतलाय. आज त्यांच्या या मोहिमेचा 4था दिवस असून ते रविवार दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत कच्छच्या रणपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खादरवाडी बेळगाव येथील सैनिक महादेव पाटील यांनी शहापूर येथील आदर्श मराठी विद्या मंदिर प्राथमिक शाळेला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला. शाळेतील मुलांना मराठी भाषेतील उपयुक्त असे पृथ्वीचा गोल, विविध नकाशे, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य भेटी दाखल दिल्या. यावेळी शाळेच्या वतीने जवान महादेव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी महादेव पाटील बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया हा प्राथमिक शाळेतच भक्कम होत असतो. यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य राखून नियमित विद्याभ्यास करावा आणि ध्येय गाठावे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते. बेळगाव येथे 71व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह 2024चा समारोप समारंभ बुधवारी केएलई जिरगे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारीचे अध्यक्ष जी नंजनगौडा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, 71व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह हे ब्रीदवाक्य विकसित भारताच्या उभारणीत सहकारी संस्थांची भूमिका हे चांगल्या मार्गासाठी आहे. जागतिक बांधकाम आणि शाश्वत विकास या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खानापूर तहसील कार्यालयात आज सोमवारी संत कनकदास यांची 537वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपतहसीलदार के.आर. कोलकार यांनी संत कनकदास यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जवळी यांनी श्रीफळ वाढवले. डेप्युटी तहसीलदार कट्टीमणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे कर्मचारी विनायक मडिवालर, किरण देसाई, शशिकला कुडगोळ आदी उपस्थित होते. निसर्गरम्य तुरमुरी आज भल्या पहाटे उत्साहाने सळसळली होती आणि त्याचं कारण होतं तुरमुरी कैलासवासी अपू बाळू मेघोचे प्रगतशील शेतकरी तुरमुरी व कैलासवासी नारायण सदाशिव जाधव माजी उपाध्यक्ष ग्रामपंचायत तुरमुरी शिवज्योत सोसायटी संस्थापक संचालक यांच्या स्मरणार्थ मेघोचे परिवार व जाधव परिवार तुरमुरी भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 70 धावपटूंनी सहभाग घेतलेला होता. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ ग्रामपंचायत माजी अध्यक्ष नागराज जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. ही स्पर्धा 2 टप्प्यात घेण्यात आली.
या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नागराज जाधव यांनी मॅरेथॉन स्पर्धेचे महत्त्व व आपल्या निरोगी आयुष्यासाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी येराप्पा खांडेकर, आपू मेघोचे, चंद्रकांत जाधव आदी मान्यवर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। मानसिक स्थिती काहीशी बिघडल्यानं शहरभर दाढी वाढवून अस्वच्छ तेलकटलेल्या गबाळ पोशाखात भिकाऱ्याप्रमाणे वावरणाऱ्या एका युवकाला आंघोळ वगैरे घालून त्याच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल करण्याचे माणुसकीचे दर्शन घडवणारे कार्य बेळगावच्या सेवा एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे। याबाबतची माहिती अशी की शहरात मानसिक स्थिती काहीशी बिघडलेला एक युवक केस आणि दाढी वाढलेल्या अवस्थेत अंगावर अस्वच्छ तेलकट मळके कपडे घालून फिरत होता। सदर घटना सेवा एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास अडवून विचारपूस केली। तसेच त्याची समजूत काढून कार्यकर्त्यांनी त्याला न्हाऊ घालून नवे कपडे देऊ केले। त्यानंतर त्याला सलूनमध्ये घेऊन जात त्याची दाढी व केस कापले। यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वात होणारा आमूलाग्र बदल त्या युवकाला सुखावल्याने त्याच्या चेहऱ्यावरून आनंद दिसत होता। त्याची खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली। आता त्या युवकाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याला त्याच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी सेवा एकता फाउंडेशनचे कार्यकर्ते कामास लागले आहेत। सेवा एकता फाउंडेशनच्या या आदर्शवत कार्याचे सर्वत्र कौतुक आणि प्रशंसा होत आहे। विधानसभा निवडणुकीत मला मिळत असलेला प्रतिसाद आणि पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार राजेश पाटील यांनी धसका घेतलाय। त्यामुळेच दौलत कारखान्याला रिकव्हरीच्या आडून घेरण्याचा त्यांचा डाव आहे। तो जनताच हाणून पाडणार आहे। दौलत चालवण्यासाठी मी सक्षम असून त्याची काळजी कुणीही करण्याची गरज नसल्याचे अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले। कालच्या सभेतून अजितदादा यांनी दौलतच्या रिकव्हरीवरून केलेल्या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिले। नेसरी येथील मेळाव्यात केलेल्या आरोपांचे खंडन हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केले। राजेश पाटील यांची सत्तेची भूक वाढत चालली असून त्याच जीवावर त्यांना दौलत काबीज करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले, पण शेतकरी, कामगार व सभासद हे खपवून घेणार नाहीत। ही जनताच त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल असा इशारा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी दिला। यावेळी BM पाटील, राजवर्धन शिंदे, भरमू जाधव, शावेर फर्नांडिस, बाबूराव पाटील आदी उपस्थित होते। वक्फच्या नावाखाली शांतता भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा कर्नाटक राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिलाय। वक्फ वादाच्या निषेधार्थ भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। भाजप वक्फचा मुद्दा राजकीय शस्त्र म्हणून वापरत आहे। हा मुद्दा गाजवून राज्यात जातीय दंगली घडवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न ठेचून काढला जाईल। जातीय दंगली घडवून आणण्यासाठी ते काहीही करू शकतात। तसा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई होईल असा इशारा आज सोमवारी त्यांनी दिलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि त्याच्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।